नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा मराठी व्याकरणचे महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्ही बघा पेपरसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, उदक या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। उदक या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे पाणी। बघा, उदक या शब्दाचा पाणी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता। बघा, आरंभ म्हणजे काय असतो, आरंभ म्हणजे सुरुवात करणे, तर आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल। आरंभ विरुद्ध शेवट म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। बघा, या ठिकाणी काय विचारले, देशासाठी बलिदान केले आहे असा तो खालीलपैकी कोण असतो। देशासाठी बलिदान केले आहे असा तो कोण असतो, हुतात्मा, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, ज्याच्यामध्ये एखादे काम करण्याची क्षमता नसते तरी तो काहीतरी समर्थन करून बघा आपली अकार्यक्षमता दाखवण्याचा प्रयत्न करतो, या अर्थाची बघा मन खालीलपैकी कोणती असेल। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, या अर्थाची मन कोणती असेल, नाचता येईना अंगण वाकडे या अर्थाची या ठिकाणी मन आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारले, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा। बघा, काय विचारले, गर्भगळित होणे। गर्भगळित होणे म्हणजे काय असतो, अतिशय घाबरणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, निरुपयोगी लोकांचा भरणा, बघा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात। बघा, निरुपयोगी लोकांचा भरणा करणे आपण त्यांना काय म्हणतो, खोगीर भरती, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मांजरपाट आणि टेंगुळ हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। मांजरपाट आणि टेंगुळ हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे, मांजरपाट आणि टेंगुळ हे शब्द बघा तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम नाही। बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत। गोडावा बघा हा शब्द भाववाचक नाम आहे, मोठेपणा भाववाचक नाम आहे, गारवा बघा भाववाचक नाम आहे, मंगलने। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा, या ठिकाणी 4 हा शब्द भाववाचक या ठिकाणी शब्द नाही। प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, सुनीता बाळाला खेळवते। बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे। बघा, या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे। सुनीता बाळाला खेळवते। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सुनीता बाळाला खेळवते, बघा हे वाक्य प्रयोजक क्रियापद या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मी अभ्यास करत असेन। बघा, मी एक वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। मी अभ्यास करत असेन। बघा, असेन म्हटलं कोणता काळ असतो, असेन म्हटलं की भविष्यकाळ असतो, पण कोणता, मी अभ्यास करत असेन। बघा, करत असेन मग कोणत्या यायला पाहिजे, रीती भविष्यकाळाचं वाक्य बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा या ठिकाणी काळ आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नांचे महत्त्वपूर्ण PDF आहेत। बघा, त्यामध्ये बालमानसशास्त्राचे संपूर्ण प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे संपूर्ण प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे संपूर्ण प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील, सामाजिक शास्त्राचे प्रश्न असतील व मागील बघा सर्व टी-ई-टीचे पेपरचे PDF पण आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील।
बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी घोडा समानार्थी शब्द मग कोणता यायला पाहिजे? अश्व. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 घोड्याचा समानार्थी शब्द अश्व आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, दीनमणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? दीनमणी. बघा दीनमणी म्हणजे काय असतो? सूर्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले? थोडक्यात समाधानी असणारा. बघा थोडक्यात समाधानी असणारा म्हणजे काय असतो? अल्पसंतुष्ट. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलंय, उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. उपांत्य शेवटून दुसरा, शेवटून तिसरा, मागून पहिला, यापैकी नाही. बघा मागील परीक्षामध्ये हा शब्द विचारण्यात आला होता. उपांत्य म्हणजे शेवटून दुसरा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी एक म्हण आहे, कामापुरता मामा. या ठिकाणी बघा एक म्हण आहे, जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. बघा ताकापुरती आजीबाई या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले, धाबे दणाणने. बघा धाबे दणाणने बघा अशा प्रकारचा आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. धाबे दणाणने म्हणजे काय असतो? अतिशय घाबरणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बघा या ठिकाणी एक शब्द आहे, अलंकारिक शब्द आहे अष्टपेलू. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अष्टपेलू म्हणजे काय असतो? अनेक बाबीमध्ये प्रवीण असलेला. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ज्या क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते अशा क्रियापदांना बघा खालीलपैकी काय म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ज्या क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते अशा क्रियापदांना काय म्हणतात? सकर्मक क्रियापद. म्हणजे कर्मासहित. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 बघा काय विचारलाय, वाक्याचा काळ ओळखा. मी भोजन केले होते. बघा केले होते, मी भोजन केले होते. म्हणजे या वाक्यामधली क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे कोणत्याला पाहिजे? पूर्ण भूतकाळाचं वाक्य. या वाक्याचं या ठिकाणी काळ आहे. विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, नयन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? नयन. बघा नयन या शब्दामध्ये कोणती संधी असेल? तर स्वर संधी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या शब्दामधली संधी आहे. विषय क्रमांक पुढचा, मी माझ्या मित्राला भेटलो. मी माझ्या मित्राला भेटलो. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मित्राला. बघा मित्राला सला नाते. मित्राला सला नाते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, द्वितीय हे विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा, विनाकारण या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? विनाकारण, कारण नसताना. विनाकारण. बघा समास कोणता यायला पाहिजे? अवयभाव समास. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बाळाने साखर खाल्ली. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग कोणता असेल? बाळाने साखर खाल्ली. वाक्य कोणतं आहे? कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा प्रयोग आहे. विषय क्रमांक पुढचा, भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाजीपाला. मग याचं योग्य उत्तर काय पाहिजे? भाजीपाला या शब्दामध्ये पुल्लिंग आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या बघा भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी आपण उद्गारवाचक चिन्ह वापरतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय, ज्या समूहवाचक शब्द ओळखा. बघा चोरांची काय असते? कळप असतो का? बघा हरणांचा कळप असतो. बघा सैन्याची तुकडी असते. चोरांची टोळी असते. जहाजांचा काफिला असतो. बघा चोरांची टोळी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य समूहवाचक शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, बटाट्याची चाळ. बघा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?
बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे या ठिकाणी लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, माधवानुज बघा हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? माधवानुज. बघा योग्य उत्तर काय असेल? काशीनाथ हरी मोडक बघा यांचं माधवानुज बघा त्यांचं या ठिकाणी हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? योग्य उत्तर काय असेल? यमुना पर्यटन बघा मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेमध्ये विचारले एकूण व्यंजने किती आहेत? तर मराठी भाषेमध्ये बघा एकूण 34 या ठिकाणी व्यंजने आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी दंत तालव्य वर्ण आपल्याला ओळखायचा आहे. दंत तालव्य वर्ण. योग्य उत्तर काय असेल? बघा त हा या ठिकाणी हा शब्द दंत तालव्य वर्ण या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द या ठिकाणी वर्ण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गाय या शब्दाचं बघा अनेक वचन खालीलपैकी काय होईल? बघा शब्द काय आहे? गाय. गाय या शब्दाचं अनेक वचन काय होईल? गायचं गाई म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला अनेक वचन शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बघा अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. 12 राशी. बघा 12 राशी हा या ठिकाणी कोणत्या क्रियापदाचा प्रकार आहे? गुणवाचक आहे का? नाही. क्रमवाचक आहे का? पहिला दुसरा तिसरा एक असतात कर्मवाचक. बघा या ठिकाणी क्रमवाचक. बघा 12 राशी 12 बघा या ठिकाणी संख्यावाचक या ठिकाणी क्रियाविशेषणाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, झाड बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? झाड सामान्य नाम आहे का? व्यक्तिवाचक आहे का? भाववाचक आहे का? विशेष नाम आहे का? झाड हे कोणतं असेल? बघा झाड हे सामान्य नाम या प्रकारचं या ठिकाणी नाम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मांढर देवीच्या यात्रेला पुष्कळ लोक आले, विशेषणाचा प्रकार ओळखा. मांढर देवीच्या यात्रेला पुष्कळ लोक आले. आवृत्तीवाचक, क्रमवाचक, गणनावाचक, अनिश्चित. बघा पुष्कळ लोक बघा पुष्कळ काय असेल? मग अनिश्चित. तर या ठिकाणी बघा अनिश्चित या ठिकाणी विशेषणाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आणि या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. आणि बघा वाक्यामध्ये आणि येतो, आणि हे काय बघा काय काम करतो? उभयनवी अवयव बघा या ठिकाणी जोडायचं काम करतो. बघा आणि या शब्दाची मग जात कोणती असेल? उभयनवी अवयव म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, साबण, पगार, लिलाव हे शब्द बघा खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघाचे योग्य उत्तर काय असेल? साबण, पगार, लिलाव बघा हे सर्व शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, रूपांतर या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? रूपांतर. बघा योग्य उत्तर काय असेल? रूपांतर बघा या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. नवलाई, श्रीमंती, गुलामगिरी, वरीलपैकी सर्व. बघा भाववाचक नाम कोणता असेल? बघा नवलाई हा शब्द काय भाववाचक नाम आहे? श्रीमंती भाववाचक नाम आहे. गुलामगिरी भाववाचक नाम आहे. बघा वरीलपैकी बघा हे सर्व शब्द भाववाचक नाम शब्द या प्रकारचे ते शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रामू पुस्तक वाचत जाईन. रामू पुस्तक वाचत जाईन या वाक्याचा बघा काळ कोणता असेल? जाईल म्हटले. जाईल म्हटलं काय असतो? भविष्य काळ. रामू पुस्तक वाचत जाईल म्हणजे भविष्यकाळाचं वाक्य आहे. रीती भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नो हे प्रत्यय बघा खालीलपैकी कोणत्या विभक्तीमध्ये? नो बघा मुलांनो. मुलांनो हाक मारणे बघा हे संबोधन ह्या विभक्तीचं या ठिकाणी प्रत्यय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पितांबर या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? पितांबर. बघायचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? पितांबर या शब्दामध्ये कर्मधारय समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, संस्कृत भाषेमधून बघा काही शब्द जसेच्या जसे मराठी भाषेमध्ये आलेल्या शब्दांना काय म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. संस्कृत भाषेमधील बघा काही शब्द जसेच्या तसे मराठी भाषेमध्ये आलेल्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना आपण काय म्हणतो? तत्सम शब्द म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा नदी
बघा चंद्र आहे का नाही, झाड आहे का नाही, तरंगिणी. बघा नदीचा समानार्थी शब्द तरंगिणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, एका जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल. बघा महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न आहे, एका जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल. स्वल्पविराम, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा आठवण स्मृती आहे का नाही, आनंद हर्ष नाही, अंधार तिमिर नाही, गगन नभ आकाश, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे. आकाशचा या ठिकाणी गगन हा समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा पाण्याची टंचाई निर्माण होणे, टंचाई. महागाई आहे का नाही, वाहन आहे का नाही, विपुलता, म्हणजे एखादी गोष्ट भरपूर प्रमाणामध्ये असणे म्हणजे काय असतो, विपुलता. टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मग कोणता आला पाहिजे, विपुलता, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. ज्याला एकही शत्रू नाही असा. बघा ज्याला एकही शत्रू नाही म्हणजे काय असतो, अजात शत्रू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. हात ओला होणे. बघा हात ओला होणे म्हणजे काय असतो, पैसा मिळणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पाटील या शब्दाचं भाववाचक नाम बघा खालीलपैकी काय होईल. पाटील, पाटीलकी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, त्याला पोटासाठी दारोदार फिरावे लागते या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं अव्यय आलेलं आहे. बघा त्याला पोटासाठी दारोदार फिरावे लागते. बघा या ठिकाणी पोटासाठी दारोदार, बघा शब्दयोगी अव्यय या प्रकारचा या ठिकाणी अव्यय आलेला आहे. विषय क्रमांक पुढचा, अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. योग्य उत्तर काय असेल, पार्थ आणि धनंजय. बघा हे शब्द अर्जुन या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले, स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र काय असतो, आत्मचरित्र, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. ओनामा करणे. ओनामा करणे म्हणजे सुरुवात करणे, सुरुवात करणे म्हणजे प्रारंभ करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य या ठिकाणी अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. पाताळ यंत्री. बघा पाताळ यंत्री म्हणजे काय असतो, अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अर्ज उर्फ इनाम. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. अर्ज उर्फ इनाम, बघा हे सर्व शब्द बघा तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. बघा अरबी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक बघा 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्याचा काळ ओळखा. मी अभ्यास करत असे. बघा असे म्हणजे कोणता तो, मी अभ्यास करत असे. असे बघा रीती भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा, अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. अरुणाचल. बघा अरुणाचल या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. विषय क्रमांक पुढचा, विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. शहरात खूप लोक राहतात. शहरात त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघायचं योग्य उत्तर काय असेल, त इ आ हे सप्तमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे. यशवंत, कुसुमाग्रज, यशोकुमार, अनिल. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण
बघा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा त्यामध्ये बघा सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत व सर्व मागील बघा TETचे सर्व पेपरचे PDF पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.